तर नमस्कार, कशा आहात लाडक्या बहिणींनो? तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हासाठी आनंदाची बातमी आहे. बघा किती रुपये आहेत? 3000. जुलै ऑगस्ट 2 महिने. बघा आता हे नवीन काय तुम्ही म्हणाल, जुलै आणि ऑगस्टचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहेत का लाडकी बहिणी योजनेचे? नसेल झाले तर आता जाऊन कमेंटमध्ये नाही म्हणा. बघा जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे लाडकी बहीण योजनाचे 3000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत जमा नाही झाले तर थांबा, घाबरू नका, निश्चिंत रहा. आपली सरकार 24 तास कार्य करत आहे, तुमच्यासाठी करत आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित करणारी योजना, महिलांना आर्थिक मदतीचा लाभ देणारी लाडकी बहीण योजना. सरकारची एक उत्तम योजना ज्यामुळे महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सरकारकडून मिळत आहे, जेणेकरून आपला कुटुंब सुरळीत चालावा म्हणून सरकार लाडकी बहीण योजनेची काळजी घेत आहे. तर बघा महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदतीचा हात म्हणून दर महिन्याला 1500 रुपये सरकार देते. परंतु आता जुलै आणि ऑगस्ट 2025 चा जो हप्ता आहे म्हणजेच 3000 रुपये, एकूण किती झाले? 3000 रुपये ते जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला पण मिळाला नसेल तर एकूण जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये तुमच्या अकाउंटवर लवकरात लवकर जमा होणार आहेत. बघा रक्षाबंधन 2025 लाडक्या बहिणींना मिळणार का 3000 रुपये? हा प्रश्न तुमच्या मनात येत आहे. बघा मागील वर्षीच म्हणजे 2024 मध्ये देखील जुलै व ऑगस्ट महिन्याचे जे पैसे होते एकत्रित 17 ऑगस्ट रोजी मिळाले होते. जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे पैसे 17 ऑगस्टला 3000 रुपये महिलांच्या बँक अकाउंटमध्ये सरकारकडून जमा करण्यात आले. तसेच यावेळी सारखाच पॅटर्न असं असू शकते. जे माहिती मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सरकारकडून योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर 9 ऑगस्ट किंवा त्याआधी लाडकी बहीण योजनेचे रक्षाबंधन गिफ्ट म्हणजे 3000 रुपये जमा केला जाऊ शकते. तर बघा आता यामध्ये कोणाला वगळले जाऊ शकते, म्हणजे हा जो 3000 रुपये आहेत 3000 हे कोणाला मिळणार किंवा कोणाला नाही? बघा लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेसाठी सरकारने काही महत्त्वाचे जे निकष ठेवले होते. त्यानंतर सरकारने जे अर्ज आहेत त्यांची पडताळणी केली. त्यामध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्याच्यानंतर यासोबतच्या सरकारी कर्मचारी ज्या महिला असतील त्यांनाही वगळले जाते किंवा आयकर भरणाऱ्यांनाही जे टॅक्स भरतात इन्कम टॅक्स त्यांना पण वगळण्यात आले आहे. त्याच्यानंतर मधल्या काळात PM किसान योजना म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला आहे किंवा घेत असलेल्या त्यांना फक्त 500 रुपये हप्ता मिळणार आहे. याशिवाय अनेक जे उर्वरित ज्या महिला आहेत त्यांना त्यांची जी अर्जाची जे पडताळणी आहे, जे प्रक्रिया आहे ते सरकार करत आहे. त्यातून अपात्र लाभार्थ्यांना यादीमधून वगळले जाऊ शकते. बघा म्हणजे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न आहे आणि जे तुम्हाला मी सांगले जे निकष आहे पात्रता निकष त्यामध्ये महिलांना वगळले जाऊ शकते. त्याच्यानंतर 2100 रुपयेचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार? विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरून 1500 वरून किती करण्यात 2100 रुपये म्हणजे असं करण्याचे वचन दिले होते. सरकारने दिलेल्या माहितीची वाढ ही मार्च-एप्रिल 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. सध्या चालू 2025-26च्या अर्थसंकल्पात 36,000 कोटींची तरतूद या योजनेसाठी आपल्या सरकारने केलेली आहे. तर बघा ही आहे रक्षाबंधनाचा जो गिफ्ट मिळणार की नाही त्याबद्दल आपण माहिती सांगितली. आता बघा पुन्हा माहिती, येणाऱ्या महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही पडताळणी थांबविल्याच्या चर्चेत महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेऊन ही छाननी प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना चालू असल्याप्रमाणेच लाभ दिला जाईल. निवडणुका संपल्यानंतर सरकार छाननीबाबत सक्त पावले उचलण्याची शक्यता
वर्तवली जात आहे। त्याच्यानंतर बघा लाडकी बहीण योजना, रक्षाबंधन गिफ्ट। लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट 2025च्या रक्षाबंधनाच्या अगोदर एकत्र मिळण्याची शक्यता आहे, 3000 रुपये। त्याच्यानंतर हा हप्ता एकत्र मिळणार की नाही यावर अद्याप सरकारकडून कोणताही औपचारिक अधिकृत घोषणा झालेली नाही। तरी मागील अनुभव पाहता, म्हणजे मागच्या वर्षीचा अनुभव पाहता देखील महिलांना 3000 रुपयाची रक्कम मिळू शकते। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपली पात्रता आणि बँक खात्याची KYC स्थिती चेक करत राहावे ही विनंती आहे। म्हणजे मागच्या वर्षी जे मिळाले लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचा जो गिफ्ट 17 किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेला असेल, लाडकी बहीण योजनेचे 1500 एकूण 3000 रुपये मागच्या वर्षी जे जमा झाले असतील ते पण या वर्षी 2025 मध्ये जमा होतील। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करायचा, 1 मिनिट व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना रक्षाबंधनाचा गिफ्ट जो आहे तो लवकरात लवकर मिळेल। आपली सरकार सदैव 24 तास कार्यरत आहे, जेणेकरून आपला महाराष्ट्र राज्य चांगला व्हावा यासाठी। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या 3 गोष्टी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। पैसे आल्यावर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं एक उत्तर लिहायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।